संध्याकाळचे वाजलेले आहेत 6. चहा मस्त असं उकळून घेतला आणि गणेशचा फोन आलेला की जेवणामध्ये काही एवढं हेवी नको आहे, त्यांना बरं वाटत नाही. मग ठरवलं मसाले भातच करावा वाटाण्याचा. मी इथे पटापट कांदा कापून घेतला. आजचा दिवस खूप हेक्टिक होता, शूट काहीच करता आलं नाही. आज दिवसभर आम्ही द्वारकादासला गेलेलो. इतकी गर्दी, त्यानंतर मोचनला गेलो. प्रचंड गर्दी होती दोन्ही शॉप्समध्ये. अजिबात डोकं चालत नव्हतं, पण त्यातच आम्ही बऱ्यापैकी साड्या निवडल्या. माझी फ्रेंड आहे, तिच्या नंदेचं लग्न आहे. तिच्या नंदेच्या लग्नाचा बस्ता होता आणि तिलाही लग्नाच्या साड्या घ्यायच्या होत्या. सो काही साड्या मोचनमध्ये, काही साड्या द्वारकादासमध्ये अशा आम्ही घेतल्या. खूप दिवस हेक्टिक गेला, पण छान छान साड्या मिळाल्या. मलाही दिवाळीसाठी घ्यायच्या होत्या. सो मलाही त्यातलं कलेक्शन कळालं. खूप मस्त साड्या आलेल्या आहेत आणि दिवाळीमुळे भाऊबीजेमुळे एवढी गर्दी शॉप्समध्ये, बापरे! साड्यांची व्हरायटी तर इतकी आली. ओ गॉड! मला शूट करायचं होतं, पण शूट करायला जमलंच नाही, कारण माझ्यासोबत वीरू होता. एकीकडे वीरूला बघून त्यांना साड्या घ्यायलाही हेल्प करायची होती. इकडे मागे वीरू आला आहे आधीमध्ये. बाबांनी त्याला कॅडबरी आणली आहे. सो ती फ्रीजमध्ये ठेवत होता आणि त्याची सकाळची कॅडबरी अर्धीच राहिली होती. सो तो त्यांना मागे सांगत होता की कॅडबरी सकाळची आहे, मग ती खाऊ का? मग बाबा म्हटले खा. मला विचारत होता आधीमध्ये, आई खाऊ का खाऊ का म्हणून. त्याचं सारखं अधूनमध्ये चालूच असतं. मग काय पटकन कुकर ठेवला गॅसवरती आणि म्हणलं स्वयंपाकाची तयारी करून घ्या पटापट, कारण मलाही खूप कंटाळा आलेला आणि खूप झोप झाली होती. तेल संपलं होतं, मग तेल फोडून घेतलं. आम्ही डीमार्टचंच तेल वापरतो, जो की डीमार्टचा ब्रँड आहे त्यांचा, तोच. मग मध्येच वीरू आला, ते सगळं थांबलं. मग वीरूचं मागं चालू झालं, कार्टून लाव, कार लाव, माझ्यासोबत बसायला ये. त्याची मम्मी घेऊन आला. मग मला रिमोट घेऊन सांगतो, आई कार लाव, दुसरं चॅनल लाव. मग काय, लेकाची फर्माईश पूर्ण केली. कार लावायला चॅनल शोधू लागली. मलाही ॲक्च्युली चॅनल लक्षात राहत नाही कारचं, कारण कधी कधीच लावला जातो. त्याला यूट्यूब बघायची सवय, मग टी व्हीला यूट्यूब लावलं की तो मस्त खेळतो. असं काहीतरी कार्टून वगैरे लावून दिलं की मग तो खेळतो एकटाच त्याचा. मग मला स्वयंपाक करता येतो, कारण त्याच्यावर लक्ष ठेवायला मग कोणी नसतं. मग तो काय कार्टून बघू लागला. तर मला म्हणत होता कार्टून नाही आहे, कार लाव. आता चॅनल तर कार लागली नव्हती. म्हटलं जाऊ दे, आता सध्यापुरतं हेच चॅनलवरचं कार्टून. मग पुन्हा भाताची तयारीला आले. भातात मग कुकरमध्ये तेल टाकलं, जिरे, मोहरी, कढीपत्ता छान तडतडून घेतलं. मग टाकले तमालपत्र 2 लाव. ते छान तेलामध्ये परतू दिलं. ते परतल्यानंतर त्यात टाकलं कांदा. गोबी स्लाईस करून 2 कांदे मोठे मी चिरून टाकले होते. कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा. छान मिक्स करून घ्यायचं. गोल्डन ब्राऊन होतो छान तळून घ्यायचा कांदा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो ॲड करायचे. मी दोन्ही एकत्रच टाकते, कारण टमॅटोचा पण पूर्ण परतलं गेल्यानंतरच भात छान लागतो. पूर्णपणे एकजीव व्हायला सोडून दिला आणि मग वरून थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे कांदा लवकर परतला जाईल. मग त्यात बटाट्याचे काप आणि वाटाणा, म्हणजेच की ग्रीन पीस टाकून घेतलं आणि छान सॉटे होऊ दिलं कुकरचं झाकण ठेवून. हळद टाकून घेतली
आणि बिर्याणी मसाला टाकला सुहानाचा. थोडासाच होता, अर्धे पॅकेट मी आधी वापरलं होतं, अर्धं पॅकेट ठेवलं होतं. मी जास्त घालत नाही कारण मग तो पूर्ण घातला की खूपच स्मेल येतो त्याचा. तो काही माझ्या मिस्टरांना आवडत नाही. मग 2 चमचे चटणी टाकली आणि मस्तपैकी सगळं एकजीव करून घेतलं. एकजीव केल्यानंतर थोडा वेळ कुकरचं झाकण ठेवायचं. एका साईडला तांदूळ नीट करून घेतले आणि तांदूळ वॉश केले. तोपर्यंत म्हणलं हे परतू द्यावं. मग तांदूळ ॲड केले आणि सगळं एखाद मिनिटभर सगळं परतून घेतलं. तांदूळ टाकल्यावर लगेच पाणी नाही घालायचं. हा इन्स्टंट मसाले भात आहे, याला वेगळं काही नाही करत मी, पटकन होणारा आहे. मग पाणी टाकलं आणि कोथिंबीर भरवून घेतली आणि कुकरचं झाकण लावलं. ह्याच्या आपण 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता कुकरला भात शिजतो मैं तेरे कल में हूँ, आज मैं हूँ, मैं तेरी सांसों के साज में हूँ. आंखें झुका के सुन ले मुझे तो, मैं तेरे दिल की आवाज में हूँ. इन्स्टंट मसाले भात किती सुंदर झालेला आहे. मग काय, सगळेजण जेवायला बसलो, जेवून घेतलं आणि बघा सगळं क्लिनिंग झालं माझं. भांडी झाली, किचन झालं. आता कुठे हॅपी वाटतं. इकडे विरूचं चाललं होतं आई झोपायला आहे, शिवायला झोपायला आहे. टेक केअर. मग काय, लव यू. गुड नाईट, गुड मॉर्निंग बोलून संपला.